चला थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रसाद सफारे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि पुन्हा एकदा आता आपण वळते ऑनगोईंग मॅच मध्ये. एका बाजूला आपण जर विचार केला तर फाईट करत असताना तुम्हाला संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच इन ॲक्शन मध्ये राहताना टीम आपण पाहतो आज नक्कीच संघ दाखल झालाय म्हणजेच टीम कैलासवासी तानाजी मस्कर पुरस्कृत बडवय B+ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना माही 11 स्वर्गीय जयवंत मामा तरे ढवळेपाडा संघ इन ॲक्शन मध्ये खेळतोय आणि आता दोन्ही बॅटर मैदानात मध्ये एंटर होतात. 3 ओव्हरची मॅच आहे हे देखील नोंद घ्या. दोन्ही टीम्स 3 ओव्हरची मॅच आहे. मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत आणि ऑन गोईंग मॅच मधील जो संघ विजेता ठरेल तो फाईट करेल टीम गावदेवी भाल संघासोबत. एक चांगलं बॅटल आज नक्कीच पाहायला मिळेल. तीन ओव्हरची मॅच आहे देखील नोंद घ्या. आयोजकांच्या माध्यमातून देखील सूचना आली आहे. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित सरपंच चषक 2026 थरा तुम्हाला पाहायला मिळतो आणि हक्काचा आपुलकीची मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आणि स्वाभिमानाची स्पर्धा. रफ अँड टफ मॅचला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. चला वेळ घेऊ नका, मॅचला आपण सुरुवात करतो. एका बाजूला फाईट करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच टीम बडवा B+, दुसऱ्या बाजूला टीम ढवळेपाडा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आणि एका बाजूला आपण जर विचार केला ना तर कैलासवासी तानाजी मस्कर पुरस्कृत बडवा B+ हा संघ खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना माही 11 स्वर्गीय जयवंत मामा तरे ढवळेपाडा संघ. माही 11 म्हटलं तर अविनाशजी भोपी जे कन्या आणि त्या नावाने हा संघ आज दाखल झालाय. त्या नावाने आज संघ पुरस्कृत करण्यात आलाय अविनाशजी भोपी यांच्या माध्यमातून. यास मॅचला होती सुरुवात. बॉलिंग मागपरती सोहम. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल आणि इथे उंगली उपर परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. मागच्या मॅचचा हिरो समीरला परतावा लागलाय मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला. समीर बॅक टू टॅक आउट. राकेश आलेत इकडे. आपण पाहतो ऑन साइडला टर्न तर केलाय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि ते 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्यात. श्री गणेश झाल्यात बॅटिंग करत असताना टीम बडवा B+ संघासह 2 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. अगदी आपण जर पाहिलं तर राकेश म्हटलं तर सातत्याने तारणाऱ्या टीमचा नेहमी सातत्याने त्यांच्या नेतृत्वाखाली आज संघ तुम्हाला पाहायला मिळतो बडवा संघ. आणि आज देखील पूर्ण संघ नक्कीच उपस्थित आहेत आणि एक सध्याच्या घडीला बन्नाट फॉर्म मध्ये हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. समोर देखील टीम ढवळेपाडासारखा मोठा संघ खेळतोय. दोन्ही एकाच सातत्याने आपण जर पाहिलं तर विभागातील संघ आहेत नेहमीच खेळत असतात एकमेकांच्या अगेन्स्ट. परंतु आता एक चांगला या स्पर्धेमध्ये तुम्हाला जरूर हा संघ पाहायला मिळतोय म्हणजे बडवा B+. परत एकदा बॉलर तयार. राईट आर्म द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल अतिरिक्त बाउन्स आणि अजून एक क्या बात आहे. टप्प्यावरती गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. कारण की आपण नेहमीच म्हणत असतो टप्पा फार महत्वाचा आहे. कारण की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल परंतु क्रिकेटमध्ये टप्पा असणं फार गरजेचं आहे. आणि त्या टप्प्यावरती सध्याच्या घडीला बॉलिंग होती मैदानाच्या आतमध्ये सोहमच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल. लाजवाब गोलंदाजी, रफ्तार आणि प्रॉपर पिचिंग लाईन, सटीक लाईन लेंथ वरती गोलंदाजी पाहायला जरूर मिळते. न्यू बॅटर आपण पाहतो आता मैदानात 7 मध्ये एंटर होतील.
अनुराग आलेत न्यू बॅटर मैदानात सात मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. न्यू बॅटर लेफ्ट हँडेड बॅटर पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओव्हर द कव्हर सीट केला फिल्डर तिकडे कोणी नाहीये. पाठमोरी धावतात आणि राहतील फक्त आणि फक्त रावत. ओव्हर द रोप आलेला हा वन बाउन्स सीमा पार चौकार. क्या बात आहे. आल्या आल्या इकडे हिट केले लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतो आता दाफर जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 6 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत टू गो. सायंकाळचं सत्राला नक्की सुरुवात आपण करणार आहोत. अजून एक हाफ ट्रॅकर बॉल मिस टायमिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय आणि एक सिंगल तर कम्प्लीट दुसरा धाव्याचा कॉल. तोपर्यंत या 2 धावा सर्व कम्प्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहतो आता दाफलक जर पोहोचलाय ते म्हणजेच 8 या धावसंख्येवरती 8 ऑन बोर्ड 8 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. ऑफिशियल आता कॅमेरामॅनची टीम देखील चेंज तुम्हाला पाहायला मिळते. दीपेश म्हात्रे तर आहेत स्ट्रेट कॅमेरावरती परंतु लेग कॅमेराच्या माध्यमातून आपण पाहतो आमचे दीपक आहेत. सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आहे परंतु इथे विकेटचं बटन सुनीलने टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. अनुराग सगळे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना टीम वडवळ बी प्लस संघाला फलंदाज बाद. त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती नुकतंच ज्याचं नक्कीच आगमन झालं होतं. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय राजू भोपी साहेब माजी सरपंच म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिली आहे. यंग डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि नामांकित उद्योजक म्हणून नेहमी ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्मान्य राजू भोपी साहेब इथं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि नक्कीच आपण जर पाहिलं महाराष्ट्र बैलगाड्या संघटनेमध्ये नेहमी सातत्याने चर्चा राहिली आहे त्या बाजी बैलाची आणि त्या बाजी बैलाचे आपण पाहतोय मालक म्हणून नेहमीच ओळख राहिली. सन्मान्य राजू भोपी साहेब ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय तेजजी भोपी असतील, वैभवजी भोपी, मयूर गायकर आणि विकासजी मस्कर ही संपूर्ण त्यांची टीम देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमीच क्रिकेटवरती ज्यांनी प्रेम केलं आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतो खऱ्या अर्थानं जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई येतं ना तेव्हा सातत्याने एक चांगला खेळ नेहमीच पाहायला मिळाला आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा लाख मोलाची मदत सातत्याने पाठबळ यांचा नेहमीच राहिलाय आणि संपूर्ण साई ग्रामस्थ मंडळाचं देखील भरपूर विशेष कौतुक आपण नक्कीच करूयात कारण की त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या व्यासपीठावरती आमचे सरपंच साहेब देखील आहेत संपूर्ण मान्यवर उपस्थित. इकडे देखील आपण पाहतोय स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवात इकडे नक्कीच डॉटनी केली आहे. धावफलक फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवरती आहेत. 8 ऑन बोर्ड 8 धावा धावफलकावरती आहेत. आज जर आपण पाहिलं तर चांगले संघ याच परिसरातील तुम्हाला पाहायला जरूर मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार लेफ्ट आर्म बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. प्रयत्न चालू आहेत पराकाष्ठ चालू आहेत आणि ढवळेपाडा संघ म्हटलं तर एक नामांकित संघ भरपूर मोठा संघ म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं जातं परंतु समोर देखील बडबड बी प्लस संघ आहे ते कुठे कमी आहे. या हंगामाला भरपूर चांगला खेळ राहिलाय. क्या बात आहे. रिव्हर्स स्विच हिट फटका दमदार आहे आणि अल्टी पलटी आणि बॉल सीमा रेषा बाहेर कल्टी चौकार. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग मैदानात 7 मध्ये धावफलक जर पोहोचले 12 12 ऑन बोर्ड 12 धावा धावफलकावरती. थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने मॅच मात्र वाटचाल करते की काय हे मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आज आपण जर पाहिलं तर बरेचसे खेळाडू इनॅक्शन मध्ये नाही आहेत. ढवळेपाडा संघाच्या माध्यमातून तरी देखील हा संघ दाखल झालाय आणि नेहमीच जेव्हा जेव्हा ढवळेपाडा संघ खेळत असतो
तेव्हा संपूर्ण टीमला घेऊन पूर्णपणे संघ दाखल होत असतो. परंतु आज सुनील केवने असतील त्यांच्या माध्यमातून संपूर्ण खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, यंग स्टार्स. आणि आज राहताना सचिन जे केवने असतील ते इथे उपस्थित नाही आहे, तरी देखील गणेश देखील इथे उपस्थित नाही आहे. आणि नक्कीच थोडंसं कमी भासत असेल टीमला. आमचे दीपक देखील त्याची आठवण जरूर काढतात कारण की दीपकचा मामाचा मुलगा आहे आणि त्यामुळेच खरं एक आठवण आहे. नक्कीच काढतोय गणेशची दीपक. सूरज आल्यात, फटका चांगला होता परंतु लांबी तितकी मिळाली नाहीये आणि परतावं लागेल पुन्हा एकदा. अजून एक धक्का लागत असताना विकेटचा सिलसिला जारी आहे. बॅक टू बॅक विकेट्स येतात, परतावं लागेल मैदानाच्या बाहेर सूरजला. वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं रिकी त्याच्या पाठमध्ये नक्कीच एक चौकार आलाय. पुन्हा एकदा हाफ रॅकेट बॉल आडवा बॅटने खेळला, इकडे गॅप मोठा नाही, धावांचा डोटा शोधलाय, गॅप लावला, मॅप बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतात 4, होतोय बॉल फरार, चौकार. वीस धावा धाव फलकावरती आहे. 20 ऑन ए बोर्ड. 2 बॉलचा खेळ नक्कीच कम्प्लीट झालाय. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहिलंय मगाच्या मॅच मध्ये देखील जेव्हा ढवळेपाडा संघ बॉलिंगसाठी येतो एकही एक्स्ट्रा तुम्हाला पाहायला मिळत नाही आणि तसंच या मॅच मध्ये देखील झालंय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तिसरं षटक चालू आहे तरी देखील एक एक्स्ट्रा कुठल्याही माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 2 बॉल तुम्ही पाहतात आतापर्यंत या षटकाचे झालेत आणि 20 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल इकडे देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आडवा बॅटने, परंतु आता थांबून ठेवलाय. बॅक टू बॅक 2 चौकार, परंतु इथे हा तिसरा बॉल डॉट आलाय. 20 धावांवरती आपण पाहतो आता थांबावं लागेल मैदानात 7 मध्ये. आता शेवटचे 3 बॉल, या 3 बॉल वरती किती धावा बनतात पाहणं गरजेचं राहील. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो ऑन साइडला, फटका चांगला नाहीये, इकडे विकेटचं पतन डीप मिड विकेटला सुनील टिपला झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ, फलंदाज होतील बाद. संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहतात एक दमदार अशी क्रीडा स्पर्धा बदलापूर संलग्न आपण जर पाहिलं वांगणी याच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित सरपंच चषक 2024 हे तरार दिवस क्रमांक 2 आणि डे 2 ची फॉर्मॅट मध्ये राहताना स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि आज भरपूर चांगला खेळ प्रत्येक मोठमोठे संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळालेत.
टॉप क्लास संघ, टॉप क्लास मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाल्यात आणि युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येक घरोघरात ही स्पर्धा नक्कीच पोहोचते आहे. आपण घर बसल्या देखील ही स्पर्धा एन्जॉय करू शकतात आपल्या फोन्सवरती, टॅबलेट्सवरती, टीव्ही स्क्रीनवरती. एन क्रिक लाईव्ह वाहिनी चॅनलला नक्की सर्च करा आणि त्या स्पर्धेमध्ये राहताना आपण घर बसल्या देखील एन्जॉय घेऊ शकतात या स्पर्धेचा. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर बक्षिसाची खैरात तुम्हाला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील स्पोर्ट्स सायकल तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. शेवटचा बॉल आहे आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इकडे फुल टॉस बॉल लॉफ्टेड सो खेचण्याचा प्रयत्न होता, फिल्डर जज करतात आणि इकडे कॅच ड्रॉप. दुसऱ्या धाब्याचा कॉल, तोपर्यंत या 2 धाबा कंप्लीट आणि 22 धाबा धावफलकावरती आहेत. आणि आता 23 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. येणारे 18 बॉल आणि 23 धाब्यांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आय गावदेवी क्रिकेट संघ बाल. आपण रेडी राहा, याच्यानंतर तुमची मॅच आहे देखील विसरू नका. चला गावदेवी बाल संघ आपण रेडी राहायचं, याच्यानंतर तुमची मॅच आहे आणि ऑन गोईंग मॅच मधील विनर टीम त्यासोबत नक्कीच फाईट करताना तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात आमचे केपी कुणाल पेंटकर सर आणि आमचे योगीराज महाराज बुटेरे सर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. ऑफिशियल अंपायर म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली आहे. चला येणारे 18 बॉल आणि गरज असणाऱ्या 23 धाव्यांची. एक थोडस माफक लक्ष आहे, परंतु समोर भडवळ संघ देखील कुठे छोटा आहे, हे नाव देखील मोठं आहे. एक चांगलं मॅच नक्कीच पाहायला मिळेल. तेव्हा दोन्ही टीम्सला नक्कीच लाख लाख शुभेच्छा. आणि इनिंग नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय आणि तिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ करबई अर्थातच प्रसादजी सवारे सर. ओट यू, थँक्यू सो मच. बरोबर आहे. सभा बनवायच्या आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. अगदी या खेळामध्ये कधी काय होईल सांगणं कठीण आहे.
माझे जॉन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनील केवणे आणि त्यांच्या समवेत किरण आहेत. मॅच ऑन. P1 चा पहिला षटक व भडबल B+ संघाच्या वतीने गोलंदाज उमेश. मॅच ऑन. पहिलाच बॉल फटका चांगला अगदी गॅप मधून बॉलला पाठवला डीप मध्ये अगदी कव्हर्स मध्ये बॉल अगदी जाईल जमिनी लगत परंतु अगदी शेवटच्या मुवमेंटला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यस पंचांचा इशारा. सर नो बॉल आहे का? यस यस नो बॉल. आणि त्यावरती या 4 धाबा म्हणजेच पहिल्याच बॉल वरती नशिबाची साथ आणि नशिबाचा पंजा आता इथून खुलतोय तो म्हणजेच माही 11 धवलेपाडा संघाचा. 5 धाबा मात्र पहिल्याच बॉल वरती मिळतील. फ्री हिटचा बॉल बॅट्समन सुनील केवणे यांच्यासाठी आहे. इथे बॅटची परंतु अगदी चेंडू स्लिप मध्ये निघून चाललाय. तिथे बॉलला स्टॉप करण्यात आलं. चांगली फिल्डिंग परंतु इथे पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये अगदी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अगदी सुनील केवणे जेव्हा धावतात ना तेव्हा समोरील जो बॅट्समन आहे त्याला देखील धावायसाठी नक्कीच खरं तर राजी करत आहेत. आणि जिथे सिंगल होते तिथे 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. टीमची टोटल 7 धावा. आताचा हा चेंडू यस पंच दिशा पाहतायत. लेग स्टिकच्या बाहेर अर्थातच व्हाईट बॉल. एक अवांतर धाबीत मिळेल टीम माही 11 धवलेपाडा संघाला. टीमची टोटल 8 धावा. फुल लेंथ बॉल गॅप शॉट सिलेक्शन अगदी पॉइंट च्या अगदी रिझर्व मध्ये बॉल जाईल सरळ. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 12 या धाव फलकावरती. परंतु आताचा इशारा यश पंचांचा. पुन्हा एकदा निर्णय नो बॉलचा आलाय. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान आम्हा सर्वांचे लाडके खरं तर गणेश दादा पाटील दादांच्या ठिकाणी एकमान झाले. दादा आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समूह त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार त्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये सुनील केवणे यांच्या बॅट मधून हा धमाका खरं तर पाहुण्यांचा स्वागत या षटकाराने केलं जात आहे. खरं तर गणेश दादा पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समूह त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र परिवार सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय खरं तर जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आयोजित ही स्पर्धा सरपंच चषक. आणि या स्पर्धेत आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा देखील फटका दमदार. व्हॉट अ शॉट. परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत आणि आता टीपला जाईल संपलाय. फलंदाज सुनील केवणे यांचा खेळ. विकेटचा पतन फलंदाज बाद. 19 धावा बनल्या गेल्यात. सामना जिंकण्यासाठी अजूनही 4 धावा संख्येची गरज आहे. आणखीच एकतर्फी सामना म्हणावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग सध्या सुरू आहे. चला या ठिकाणी आम्ही गावदेवी भाल टीमचे कॅप्टन आपण इथे टॉस करण्यासाठी यायचं व्यासपीठावरती. चला गावदेवी भाल टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. येणारे 14 चेंडू आणि 4 धावा संख्येची गरज. अगदी एकतर्फी हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याचं कारण की सुनील केवणे काय अप्रतिम बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. अगदी सुनील केवणे म्हटलं तर धवलेपाडा टीमची रण मशीन जो नेहमीच धवलेपाडा संघाला एक चांगली सुरुवात करून देतो. आणि आज दोन्ही मॅच मध्ये काय दमदार गोलंदाजी काय दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. यस व्हाईट बॉल. सध्या तरी इथून बडबड B+ संघावरती नक्कीच माही 11 धवलेपाडा संघ खरं तर तुटून पडलाय. व्हाईट बॉल.
20 धावा धाव फलकावरती. सध्या तरी गोलंदाज उमेश त्याच्यावरती नक्कीच आक्रमण केलं जातं. आताचा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल, त्यावरती खरं तर हा विजय फटका येतोय. चेंडू सीमा पार, 4 धावा, सामना जिंकला तो म्हणजेच माही 11 धवलेपाडा संघानं. अभिनंदन 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 बॉईज. परंतु हार्ड लक टीम भडबल बी प्लस संघ, खरं तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्ही या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय, चांगला क्रिकेट तुम्ही खेळलात, परंतु या मॅच मध्ये तुम्ही पराभूत झालात. हार्ड लक. चला दोन्ही टीम आपण शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे. अगदी स्क्रीनवरती आमचे योगीराज बुटेरे महाराज खरं तर सरांना दाखवण्याचं काम या ठिकाणी आमचे कॅमेरा मॅन या ठिकाणी करत असताना आमचे दीपक आहेत. आणि नक्कीच दीपक यांच्या माध्यमातून खरं तर ऑफिशियल पंचांना इथे दाखवण्याचं काम केलं जात आहे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर ज्याने गोलंदाजी करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये अवघ्या 8 धावा खर्च केला, परंतु गोलंदाजी करत असताना सुरुवातीच्या 3 खेळाडूंना बाद केला, अर्थातच सोहम ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या सोहम अभिनंदन. खरं तर आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. खरं तर नुकत्याच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालं